गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे आणि अद्यापही मुंबई गोवा महामार्गातले खड्डे बुजवले गेलेले नाहीयेत आणि त्यामुळे कोकणात निघालेल्या नोकरदार वर्गाला कोकणवासियांना अक्षरशः खड्ड्यातनं वाट काढावी लागते। या भयंकर अनुभवाचे जे व्हिडिओ समोर येत आहेत ते बघून कोकणवासी संताप व्यक्त करतायत, तर राजकारणी आश्वासनांच्या पलीकडे जात नाहीयेत। बघूया कशी आहे मुंबई गोवा महामार्गाची सध्याची अवस्था। मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची सध्याची अवस्था सांगणारा हा व्हिडिओ। चिपळूणच्या वशिष्ठी पुलाजवळची ही अवस्था आहे। रस्त्यात मोठे खड्डे आहेत, त्यात पावसाचं पाणी साचलंय। लहान खड्ड्यांचे टायर तर खड्ड्यात गायब झाल्यासारखे वाटतात। प्रवास करणारे तर संतापलेच आहेत, पण हा व्हिडिओ बघून सुद्धा अनेकांचा संताप होतो। पुढारी न्यूज जेव्हा मुंबई गोवा महामार्गावर पोहोचलं तेव्हा कोकणवासियांनी आपला संताप मांडला। गेले 14 वर्ष हे चाललंय, यांचं काय म्हणजे होतच नाही। आज करू उद्या करू चाललंय यांचं। 14 वर्ष आम्ही भोगतोय। लोक आता म्हणजे उन्हाळ्यातनं किती धूळ येते, आता पावसाळ्यातनं किती आता पावसाळ्यातनं इथे पाऊस येतं, चिखल होतोय सगळा, जायला पण इथं जमत नाही। तेव्हा सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हे पूर्ण केलं पाहिजे। गावाला जातोय, आज सकाळी 6 वाजता निघालोय, आजचा 3 वाजले तरी पण आम्ही अजून रत्नागिरीला पोहोचलेलो नाहीये। हा महामार्ग नाही, खड्डे मार्ग झालेला आहे। अजूनही खड्ड्याची परिस्थिती फार वाईट आहे। वर्षानुवर्ष परिस्थिती तशीच आहे। आता अजून तर डागडोगी सुद्धा सुरू नाही झाली। काही ठिकाणी किरकोळ डागडोळी करतात, पण त्याचा काही उपयोग नाहीये। पाऊस पडतोय, त्या तुटपुंज्या पर्यायाचा काही उपयोग होणार नाही। पुढारी न्यूजच्या 3 प्रतिनिधींनी मुंबई गोवा महामार्गाच्या विविध टप्प्यांवर आढावा घेतला तेव्हा प्रशासनाच्या बेफिकिरी पलीकडे काहीच दिसलं नाही। गेली 14 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। काही दिवसांवरच गणेशोत्सव होतोय आणि मोठ्या संख्येने चाकरमानी हे गावाकडे येतात आणि याही वर्षी जशी दरवर्षी या चिखलातून वाट काढावी लागते, तशीच याही वर्षी देखील मुंबई गोवा महामार्गाचा त्रास हा कोकणवासियांना, विशेष करून चाकर जे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात भोगावा लागणार आहेत। आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड हा जो पट्टा आहे तो अजूनही असाच ढेसाळलेला आहे। पूर्णपणे जे वाहनधारक आहेत ते त्रस्त झालेले आहेत। 27 ऑगस्टला गणपतीचं आगमन होतं आणि त्यामुळे मोठ्या संख्येनं चाकरमानी हे मुंबई गोवा महामार्गावरून कोकणाच्या दिशेनं जाण्यास सुरुवात झाली आहे। अशात रस्त्याची ही अवस्था पाहून कोकणवासियांच्या पदरी संतापाच्या पलीकडे दुसरं काय येणार? कारण राजकीय नेते मुद्दे मांडतात, पण त्या पलीकडे काहीच घडत नाही। आमच्या जिल्ह्यामध्ये कामं अतिशय सुस्थितीत आणि व्यवस्थित चालू आहे। खड्डे भरण्याच्या बाबतीमध्ये मी काल पण आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा घेतला। 25 तारखेपर्यंत जिल्ह्याचे सगळे खड्डे बुजवण्याचा विषय तुम्ही संपून टाका असे आदेश आम्ही लोकांनी दिलेले आहेत। 24 तारखेला कदाचित मी काही भागाचा दौराही करणार आहे। अन्य जिल्ह्यासंदर्भात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे PWD मंत्री निश्चित पद्धतीने लक्ष ठेवत आहेत। आता खड्डे आणि रस्त्या संदर्भात आमचा सिंधुदुर्ग मॉडेल फार यशस्वी पद्धतीने घोडदौड करतोय। आता मंत्री महोदय सांगतात की 25 तारखेपर्यंत काम होईल, खड्डे भरले जातील। सरकारनं कोकणात जाणाऱ्यांना खरं तर टोलही माफ केलाय। आता तो खरंच सवलत द्यावी म्हणून केलाय की रस्त्याची अवस्था पाहता लाजे काजे खातर केलाय? याचं उत्तर सरकारलाच विचारावं लागेल। आता गणपतीनंच संबंधितांना काही सद्बुद्धी वगैरे दिली तर ठीक आहे, नाहीतर पुढच्या वर्षी पुन्हा रडगाणं आहेच। सागर जैन, समीर जाधव आणि राजन चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।